नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोपा टॉपिक पाहणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे चौरस आणि चौकोन मोजणे आणि तेही ट्रिक्सने। बघा, आपण याच्या अगोदर त्रिकोण कसे मोजायचे ट्रिक्सने ते पाहिलेलं आहे। म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हा टॉपिक 100% असतो। अजून काही काही मुलांना चौकोन आणि चौरस यातला फरकच कळत नाही। म्हणजे नेमकं चौकोन म्हणजे काय आणि चौरस म्हणजे काय यातला फरकच समजत नाही। मग तुम्हाला मी ते पहिल्यांदा सांगणार आहे की नेमकं चौकोन कशाला म्हणायचं आणि चौरस कशाला म्हणायचं। तुम्हाला अगोदर मी हे सांगणार आहे आणि त्यानंतर मग आपण पुढे चौकोन कसे मोजायचे आणि चौरस कसे मोजायचे हे आपण पाहणार आहोत। बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल। तर बघा, आपण आता व्हिडिओकडे वळूया। तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा चौकोन आणि चौरस म्हणजे काय ते बघूया। बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याची पूर्ण सर्व डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण पहिल्यांदा बघूया की नेमकं चौकोन म्हणजे काय। बघा, भरपूर मुलांना कसं असतं की चौकोन आणि चौरस यातला फरकच कळत नाही। काय काय जणांना वाटतं की चौकोन आणि चौरस सेमच असतात, पण तसं नाही। तर बघा, चौकोन म्हणजे काय की ज्याला चार कोण असतात अशी कोणतीही आकृती, चार कोण असणारी कोणतीही आकृती त्याला आपण चौकोन असे म्हणतो। त्यामध्ये मग असा आयत ही येऊ शकतो। यामध्ये चार कोण आहेत, 1 2 3 4, याला आपण चौकोन सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर बघा, अशी आकृती यामध्येही चार कोण आहेत, 1 2 3 4, यालाही आपण चौकोन म्हणू शकतो आणि यालाही आपण चौकोन म्हणू शकतो। म्हणजेच चार कोण असणारी कोणतीही आकृती त्याला आपण चौकोन असं म्हणतो। आता बघा, हे झालं चौकोनाचं। आता चौरस म्हणजे काय बघा। आता आपण चौरस म्हणजे नेमकं काय बघू। बघा, चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण चौरस असं म्हणतो। बघा, यातला फरक लक्षात ठेवा। चौकोन म्हणजे ज्याला चार कोण असतात अशी कोणतीही आकृती म्हणजे चौकोन, आणि चौरस म्हणजे काय की ज्याच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण चौरस असं म्हणतो। मग यामध्ये अशी आकृती येऊ शकते, याला आपण चौरस म्हणू शकतो। आणि जर याचे आपण भाग केले समान अंतरावर, तर बघा, यातला हा प्रत्येक चौरस हा समान मापाचा आहे। याच्या प्रत्येक बाजू या समान आहेत, त्याला आपण चौरस असं म्हणू शकतो। तर बघा, आता तुम्हाला यातला फरक समजला असेल तर आपण आता काय करूया, चौरस आणि चौकोन कसे मोजायचे ट्रिक्सने ते आपण बघूया। एकदम तुम्हाला मी सोप्या प्रकारे सांगणार आहे। बघा, आता आपला क्वेश्चन आहे की खालील आकृतीतील चौकोन व चौरस मोजा, असा आपला प्रश्न आहे। आता इथे मी आकृती काढलेली आहे बघा, एकदम सोपी आकृती पहिल्यांदा घेतलेली आहे। आता यातले आपण पहिल्यांदा काय करू, चौकोन मोजूया। चौकोन पहिला आपण यातले मोजू आणि नंतर आपण चौरस मोजूया। पहिल्यांदा आपण चौकोन मोजूया। बघा, चौरस असू दे किंवा चौकोन असू दे, जेव्हा आपल्याला मोजायचे असतात तेव्हा या रो आणि कॉलम मध्ये आपल्याला पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायची। बघा, इथं 1 2 1 2 आडवी पण लिहून घ्यायची आणि उभी पण संख्या लिहून घ्यायची आपल्याला। तर बघा, आता काय करायचं आपल्याला जेव्हा चौकोन मोजायचे असतात तेव्हा आडव्या कॉलमची पण आपल्याला बेरीज करून घ्यावी लागते आणि उभ्या कॉलमची सुद्धा आपल्याला बेरीज करून घ्यावी लागते। 2 आणि 1 किती झाले, 3 झाले। ओके, आणि इथं पण 2 आणि 1 बरोबर 3 झाले। आता आपल्याला या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे चौकोन मोजताना। 3 गुणिले 3 म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 9। म्हणजेच या आकृतीमध्ये टोटल 9 चौकोन आहेत। आता तुम्ही म्हणाल की ते कसे 9 चौकोन कसे आहेत यामध्ये, तर बघा, हा एक चौकोन झाला, त्यानंतर हा दुसरा चौकोन झाला, हा तिसरा चौकोन झाला, हा चौथा चौकोन झाला, हे 4 झाले। हा असा 5वा झाला, हा 6वा झाला, हा 7वा झाला, हा 8वा झाला आणि हा मोठा एक मिळून ते झाले 9। अशा प्रकारे यामध्ये टोटल 9 चौकोन आहेत। तर आता आपल्याला चौरस मोजायचा आहे। तर बघा, एकदम सोपं आहे चौरस मोजायला।
तर आपल्याला काय करायचं असतं चौरस मोजताना बघा, इथं जेवढे सुद्धा रो मध्ये आणि कॉलम संख्या असू दे, समान समान संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. या दोनचा आणि या दोनचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा 2 गुणिले 2, त्यामध्ये हा जो एक उरलेला आहे तो +1 करायचा आहे. बेदोनी 4 आणि हा 1 5. बघा म्हणजे यामध्ये एकूण चौरस 5 आहेत. बघा आपण बघितलेलं आहे की चौरस म्हणजे काय की समान बाजू असलेली आकृती. तर बघा आता इथं हा एक चौरस झाला, हे 2, हे 3, हे 4 आणि हे पूर्ण 5. अशा प्रकारे 5 चौरस यामध्ये आहेत. तर बघा पहिल्यांदा आकृती एकदम सिंपल सोपी घेतलेली होती. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला चौकोन आणि चौरस मोजायचे आहे. तर बघा तुम्हाला समजलेलं आहे आता कसं मोजायचं आहे. तर बघा आता पहिल्यांदा आपण चौकोन मोजू. बघा आपण चौकोन मोजूया पहिल्यांदा. तर ट्रिक काय आहे आपली चौकोन मोजताना, पहिल्यांदा आपल्याला आडव्या कॉलमचं जे आहे पहिल्यांदा आपल्याला बेरीज करायची आहे आणि नंतर आपल्याला उभ्या कॉलमची बेरीज करून घ्यायची आहे. 3 आणि 2 5 आणि हे 1 6 झाले आणि इकडं पण 6 झाले आणि या 6 आणि 6चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 6 6 36 म्हणजे एकूण यामध्ये 36 चौकोन आहेत. आता आपण चौरस मोजू. बघा चौरस पण मोजणं एकदम सोपं आहे. तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या 3 आणि 3चा गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 अधिक या 2 आणि 2चा गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 आणि जेव्हा शेवटी एखादी संख्या जर उरत असेल तर त्याला +1 करायचे आपल्याला. +1 करायचं आहे. बघा 3 त्रिक 9 प्लस बेदोनी 4 +1. बघा 9 आणि 4 झाले 13, 13 आणि हा 1 झाला 14. म्हणजे यामध्ये एकूण 14 चौरस आहेत. बघा अशा प्रकारे तुम्ही सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. बघा आता एकदम सोपं घेतलेलं आहे आता सुद्धा. आता काय करायचं आपल्याला चौकोन मोजू आपण यामधले. तर यांची पहिला आपण बेरीज करून घेऊ. 4 आणि 3 7 8 9 10. इकडं 10 आहेत आणि इकडं पण 10 आहेत. मग एकदम सोपं आहे. 10 गुणिले 10 100. 100 काय आलेले आहेत चौकोन. बघा आता आपण चौरस मोजू यातले. चौरस आपल्याला मोजायचे आहे. तर काय करायचं आपल्याला 4 आणि 4चा गुणाकार करू. 4 चौक 16 प्लस 3 त्रिक 9 प्लस बेदोनी 4 +1. आता काय करायचं आपल्याला यांची बेरीज करायची आहे. आता या सगळ्यांची आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा याचं उत्तर 30 येणार आहे. उत्तर याचं येणार आहे 30. म्हणजे यामध्ये एकूण टोटल चौरस 30 असणार आहेत. बघा आता जेव्हा उभ्या आणि आडव्या जेव्हा या कॉलमची संख्या कमी जास्त असतील तर तेव्हा काय करायचं, म्हणजे वर जर 5 असतील आणि खाली जर 3च असतील तर काय करायचं ते आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहूया. बघा आता जेव्हा आडव्या कॉलमची संख्या जास्त असतील आणि उभ्यामध्ये संख्या कमी असतील किंवा जर उभ्यामध्ये जास्त असतील आणि आडव्यामध्ये कमी असतील तर तेव्हा आपल्याला एकच ट्रिक वापरायचे फक्त. बघा आता इथं एकूण 1 ते 6 पर्यंत आपल्याला अंक दिलेत. आपण चौकोन मोजू पहिल्यांदा. आपण चौकोन मोजू आणि नंतर आपण चौरस मोजूया. आता इथं एकूण 6 पर्यंत संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. मग यांची आपण टोटल मारू पहिल्यांदा. बघा आता 1 आणि 2 3 झाले, 3 आणि 3 6 झाले, 6 आणि 4 10 झाले, 10 आणि 5 15 झाले, 15 आणि 6 21 झाले, 21 आणि इकडचे पण आपण मोजू. 4 आणि 3 7 8 9 आणि 10 हे आहे टोटल 10. आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा 21 गुणिले 10 म्हणजेच 21 10 210. म्हणजे या आकृतीमध्ये टोटल 210 चौकोन आहेत. 210 चौकोन आहेत. आता आपल्याला चौरस मोजायचे. काय आपल्याला मोजायचे आहेत चौरस. तर बघा आता आपल्याला चौरस कसे मोजायचे असतात. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या 4चा आणि 6चा करा गुणाकार. साइन चौक झाले 24 प्लस साइन चौक 24 झाले प्लस 3 5 15 झाले प्लस बेचोक 8 झाले, बेचोक 8 झाले. आता बघा इकडं संख्या कोणती नाहीये. आता आडव्या कॉलम मध्ये संख्या आहे पण उभ्या कॉलम मध्ये कोणतीही संख्या शिल्लक राहिलेली नाहीये. इथं हा एकच आहे शिल्लक राहिलेला. आणि बघा इकडे आता यामध्ये जेव्हा जी मोठी संख्या असते
जी मोठी संख्या असते तर इथे 1 2 3 हे तिन्ही अंक शिल्लक राहिलेले आहेत, उरलेले आहेत. मग यातला जो मोठा अंक आहे तो मोठा अंक आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे. म्हणजे जो 3 आहे तो आपण यामध्ये ऍड करू 3. आणि जेव्हा आपण 24 15 8 आणि 3 यांची आपण बेरीज करणार आहोत तेव्हा त्याचं उत्तर 50 असं येणार आहे. म्हणजे यामध्ये टोटल 50 चौरस आहेत. बघा आता इथं आपण वेगळी आकृती घेतलेली आहे. बाहेर एक चौकोन आहे आणि आतमध्ये एक चौकोन आहे. म्हणजे बाहेर मोठा चौकोन आहे आणि आतमध्ये छोटा चौकोन आहे. तर इथं आपल्याला काहीही घाबरून जायचं नाही. इथे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा रो मध्ये आणि कॉलम मध्ये पहिल्यांदा आपल्याला संख्या लिहून घ्यायच्या आहेत. बघा 1 2 3 4 1 2 3 4 असं आपण लिहून घेतलं पहिल्यांदा. आता काय करायचं आपल्याला इथं सुद्धा 1 2 1 2 असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला चौकोन मोजायचे बघा. आपल्याला चौकोन मोजायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं इथं सुद्धा पहिल्यांदा आपण मोठा चौकोन मोजू. जो मोठा चौकोन आहे तो मोजू, मग परत छोटा आपण मोजू आणि दोन्हींची ऍडिशन आपण नंतर करूया. आता बघा 1 ते 4 पर्यंत याचं उत्तर 10 येतं बेरीज आणि याची ही बेरीज 10 येते. म्हणजे मोठा चौकोन जो आहे तो 10 गुणिले 10 बरोबर 100 आलेला आहे. आणि हा बघा 1 आणि 2 झाले 3 आणि इकडे पण 1 आणि 2 झाले 3 म्हणजे 3 त्रिक 9 म्हणजे टोटल 109 चौकोन आहेत. बघा किती सोप्या प्रकारे आपण उत्तर काढलेलं आहे. टोटल 109 चौकोन आहेत. पहिल्यांदा मोठ्या चौकोनाचं उत्तर लिहायचं, मग छोट्या चौकोनाचं उत्तर लिहायचं आणि दोन्हीची आपल्याला टोटल काढायची आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला चौरस सुद्धा मोजायचा आहे. आता आपण चौरस मोजू बघा. आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा मोठा चौरस मोजू आपण, मग छोटा मोजू. इकडे लिहिते मी. आपण पहिल्यांदा मोठा मोजू आणि मग नंतर छोटा मोजू आपण. बघा आता इथे आपल्याला काय करायचं 4 चोक हे 4 आणि ते 4 4 चोक 16 प्लस 3 त्रिक 9 प्लस बेदोनी 4 आणि हा एक उरतो तो इकडे आपण लिहू. ओके आता आपण याचं पण तसं करून घेऊ. बेदोनी हे बघा हे असं बेदोनी 4 आणि प्लस हा उरलेला 1 हे झाले टोटल 5. आणि हे पण आपण आता मोजू. बघा 16 प्लस 9 16 प्लस 9 प्लस 4 प्लस 1 इज इक्वल टू किती येणार बघा. इज इक्वल टू किती येणार 30 म्हणजे 30 येणार. 30 आणि हे 5 30 आणि 5 किती होणार टोटल 35. यामध्ये टोटल 35 चौरस आहेत. टोटल यामध्ये 35 चौरस आहेत. तर बघा मित्रांनो मग कोणतीही त्यामध्ये आकृती येऊ दे, मग या एका मोठ्या चौकोनामध्ये कितीही चौकोन असू देत तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारेच लिहायचं आहे. बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. एकदम तुम्हाला सोप्या ट्रिक्सने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा तर आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.